मी प्रशांत तरडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे कुडाळ पंचायत समिती गणाच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने मी मतदानासाठी उमेदवारी माझी घेऊन सामोरे जात आहे। काल आमच्या बामनली गावामध्ये भाजप पक्षाचा उमेदवार येऊन नौटंकी करून गेला। या चॉकलेट बायने आमच्या गावामध्ये खोटा डंका पिटला की एवढी मोठी विकास कामं मी आणि माझ्या मंत्र्यांच्या माध्यमातून केली, परंतु हा त्याचा खोटा कळवळा आमच्या बामनोलीकरांच्या पूर्णपणे लक्षात आलेला आहे। कारण माझी तर याला जाहीर आव्हान आहे माझे की याने याच्या उपसभापती पदाच्या काळामध्ये बामनोली भागामध्ये विशेषतः कुडाळ गणामध्ये किती कामं केली। त्याचबरोबर याच्या पक्षाचे जे काही मंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून तो सांगतो की आमची एवढी कामे केली तेवढी कामे केली, परंतु त्यांच्या हे लक्षात येत नाही की ते साहेब जे आहे ते मंत्री जे आहे ते हे भाजप आणि शिवसेना महायुतीचे आहेत, म्हणजे एका पक्षाचे किंवा एका ह्याचे नेते नाहीत ते। त्याच्यामुळे जो काही निधी येतोय शासनाचा तर ते शासनाच्या निधीच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सुद्धा या आपल्या जावळी तालुक्यामध्ये खूप मोठी कामं झाली, परंतु हा चॉकलेट बॉय सांगतोय की आमच्या मंत्र्यांच्या माध्यमातून माझ्या माध्यमातून खूप मोठी कामं झाली ती, परंतु हा खोटेपणा कशासाठी तर मतदारांची दिशाभूल करून त्यांच्याकडून काय आपल्या पत्रात पडतंय का हे करण्यासाठी। आता ही जर बघायची म्हणलं वस्तुस्थिती तर बामनोलीची जी संरक्षण भिंत आहे ती गेली 4-5 वर्ष पडली आहे। यांचे जर मंत्री एवढे मोठे खात्याचे मंत्री आहेत ते एवढा मोठे ते जर विकास कामं करतात तर बामनोलीत हे काम छोटंसं 5-25 लाखाचं काय करू शकत नाही। त्याचबरोबर आमच्या मारुती मंदिराचा जो निधीचा विषय काढला गेला की मी आणि आमचे भाजपचे जे सुहास दादागिरी यांच्या माध्यमातून आम्ही ते पूर्ण करू, पण हे सगळा खोटा भ्रमनिरास करण्याचा प्रयत्न आहे। लोकांचं खोटेपणा करून लोकांकडून मतं कशी मिळतील आपल्या पत्रात ह्याच्यासाठी झालेली सगळी तडफड आहे। त्याचबरोबर त्यांनी असंही म्हणलं काल की एक उमेदवार जे माझं नाव न घेता त्याच्यात एवढी हिंमत सुद्धा नाही माझं नाव घ्यायची, त्यांनी असं सांगितलं की तुमच्याच गावातले एक जे उमेदवार आहे ते नेहमी प्रत्येक इलेक्शनला उभे राहतात। तुमच्या तर माझ्यात काय फरक आहे? तुमची घराणेशाहीच्या माध्यमातून निवडणूक आहे, मी माझ्या अस्तित्वासाठी मी माझं एक समाजासाठी जे काही देणं लागतं त्याच्यासाठी मी निवडणुका लढत आहे। आणि मी कुठल्या पदावर नसताना सुद्धा मी माझ्या या भागामध्ये आपल्या गणामध्ये काय विकास कामे केली हे तुम्ही सांगायची गरज नाही। आमच्या सगळ्या बामनोलीच्या ग्रामस्थांना आमच्या सगळ्या मतदार बंधू भगिनींना सगळ्यांना माहिती आहे मी फुल नाही फुलाची पाकळी त्या सरकारच्या माध्यमातून मी माझ्या ताकदीवर हिमतीवर मी आणलेली आहे आणि ती विकास कामं आता सुद्धा चालू आहे। त्याच्यामुळे ह्यांनी हा खोटा कळवळा आणायचा आणि सांगायचं आणि मतदान आपल्याला कसं मिळेल ह्याच्यासाठी जो भीक मागितल्याचा जो प्रकार जो केला आहे आणि थोडक्यात अगदी रळवेल्या आवाजात जे बामनोलीचे जनतेसमोर जे आवाहन केलेलं आहे हे सगळं खोटं आहे। आणि मग काल आणि ते म्हणता काय म्हणलं की तो उमेदवार जो आहे म्हणजे माझ्याबद्दल की 5-25 मतं मिळवतो। अरे तुम्हाला माहिती पाहिजे 2012ला तुम्ही आणि मी जिल्हा परिषद मी शिवसेना पक्षात लढत होतो आणि तुम्ही त्यावेळी राष्ट्रवादी पक्षात लढला होता। त्यावेळी माझ्या गावच्या मतदारांनी मला तब्बल 1-2 तुम्ही म्हणता किंवा 5-25 नव्हे तर तब्बल जवळपास 1000 मते दिले होते आणि तुम्ही 600-650 मतांनी हारला होता। त्यामुळे माझ्या गावच्या मतदानाची किंमत तुम्हाला काय कळणार आहे आणि त्या गावच्या माझ्या मतदारांचा माझ्यावर किती विश्वास आहे आणि ह्या गावच्या सुपुत्रावर किती विश्वास आहे हे तुम्हाला कशातही तुम्हाला सांगता येणार नाही, तुमच्याकडे त्याच्यासाठी शब्द नाहीत। त्यामुळे मी परत तुम्हाला एकदा ह्या इलेक्शनच्या माध्यमातून या पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून माझ्या गावच्या जनतेच्या, कारण ते स्वाभिमानी लोक आहेत, कुठल्याही हडकाच्या आणि चपटीच्या मागे जाणारे नक्कीच नाही, तरी बोल तपाना बळी पडणारच नाहीत। तुम्ही एवढे दिवस स्वतःचं राजकारण करताय, हे करताय ते करताय, पण तुम्हाला ह्याच्यातनं काही साध्य होणार नाही याची मला 100% खात्री आहे। आमचे बामनोलीकर स्वाभिमानी आहेत, वर्षानुवर्ष कुडाळच्या लोकांनी बामनोलीवर अन्यायच केलेला आहे। एवढं मोठं गाव असताना 2000 मतदारसंख्येचं गाव असताना कधीही बामनोलीमध्ये तुम्हाला कधी एक उमेदवारी द्यायची इच्छा नाही झाली आणि फक्त बामनोलीचा वापर मतदानासाठी करायचा, ह्याचं बामनोलीकरांनी सूड उगवल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे। आणि माझे बामनोलीकर माझ्या पाठीशी 100% खात्रीने सांगतो तुम्हाला उभे राहणार आणि ते मला ह्या निवडणुकीत जिंकून आणणार याची मला खात्री आहे। धन्यवाद।